मराठवाड्यामध्ये मुसळधार पावसानं अक्षरशः थैमान घातलंय। धाराशिव जिल्ह्यामधल्या साड-सांगवी गावामध्ये पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। साड-सांगवी गावाच्या दोन्ही बाजूने नदी आहे, त्यामुळे गावातील जवळपास सगळीच घरं पाण्याखाली गेली होती। दरम्यान अनेकांची संपूर्ण शेतीही पाण्याखाली गेली। दरम्यान आता ही साड-सांगवी गावामध्ये परिस्थिती कशी आहे की पुराचं पाणी तर गेलंय, पण घरामध्ये चिखल आणि घाणीचं साम्राज्य आहे। पावसामुळे अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरलंय, मात्र आता ते ओसरल्यानंतर संपूर्ण परिसरासह घरेही चिखलमय झाली आहेत। आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी। कुसुमाग्रजांची एक कविता आहे, ज्या कवितेमध्ये कुसुमाग्रज लिहितात की एका कुटुंबामध्ये पूर आल्याच्या नंतर कशी परिस्थिती होते आणि त्या परिस्थितीमधून देखील तो तरुण कसा उभा राहतो आणि फक्त म्हणतो की माझ्या पाठीवरती हात ठेवा आणि फक्त लढ म्हणा, कारण की गंगामाईसारखी नदी आमच्या घरात आली, घरातलं सगळं वाहून घेऊन गेली, आता आमच्याकडे काही उरलं नाही। हीच परिस्थिती आज सध्या मराठवाड्यातल्या बहुतांश घरामध्ये आहे। मी सध्या साडे-सांगवीमध्ये आहे, भूम तालुक्यामध्ये, धाराशिवमध्ये, आणि माझ्या पायाखाली असलेलं हे सगळं धान्य हे वाहून आलेलं धान्य आहे। शेतकऱ्याने कष्टाने पिकवलेलं धान्य आहे, जे त्यांनी वाचवून ठेवलं होतं, आता दिवाळीच्या हंगामामध्ये विकण्यासाठी ठेवलं होतं, हे सगळं कुजलेलं आहे। घरातल्या वस्तू ज्या नाशवंत होत्या त्या कुजायला लागलेल्या आहेत। सगळं घर इथे वाहून गेल्याच्या नंतर ज्या गाळामध्ये अडकलेलं आहे, हा गाळ आता या शेतकऱ्यांना अनेक वर्षांपर्यंत गाडून ठेवणारा आहे। कॅमेरामन अनिल संगरेसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, धाराशिव।